नर्चर्ड इनसाइट परिवार म्हणजे सगळ्यांच्या भावना आणि विचार यांच्यासाठी हक्काची जागा. सगळ्यांचं स्वागत. इथे आपण आपलेच प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे उपाय गोष्टी रूपामध्ये बघतो. आजची गोष्ट निशा आणि नीता यांच्या भांडणाची. दोघीही जणी जेवणाच्या टेबलावरती कचा भांडल्या आणि त्या का भांडल्या हे बाकीच्या 8 मैत्रिणींना कळलंच नाही. त्यांच्यातली एक मैत्रीण म्हणाली सुद्धा, अगं आपण 5 दिवस ट्रिपला आलो आहोत, मग थांबा ना. पण नीता म्हणाली, मीच थांबायचं? निशाने सुद्धा असं केलं. पण तितक्यात जेवण आलं आणि सगळ्यांना खूप भूक लागलेली होती. त्यामुळे भांडण तिथेच थांबलं. सगळ्या जणी आपापल्या रूममध्ये गेल्या. गंमत म्हणजे निशा, नीता आणि भावना यांना एक खोली मिळालेली होती. पण दमलेल्या होत्या, त्यामुळे मस्त झोपल्या. उठल्यानंतर चहा घेतला, फ्रेश झाल्या. आता पोटं भरलेली आहेत, सगळ्या रिलॅक्स आहेत हे भावनाला कळलं आणि त्याच वेळेला मग तिने विषयाला हात घातला. तिने विचारलं, अगं तुम्ही दोघी जणी मगाशी का भांडला? तर निशा म्हणाली, ही नीता म्हणाली ना की मला निशा आवडत नाही म्हणून, मग राग नाही येणार? लागलीच नीता म्हणाली, मी कधी असं म्हणाले? निशा म्हणाली, खोटं बोलू नकोस. त्या वेळेला नीताच्या लक्षात आलं, अगं तू सगळ्यांना विचारत होतीस ना फ्राईड राईस विषयी, तेव्हा मी म्हटलं निशा मला आवडत नाही. बोलता बोलता कळलं, आपण मधला फ्राईड राईस हा शब्द घातला नाही, त्यामुळे निशाची ही गफलत झाली आणि म्हणालीही की मी असं नीट न बोलल्यामुळे निशाची गैरसमजूत झाली. निशा म्हणाली, ते जाऊ दे, नीताला ना कधी पटतच नाही. आता सगळ्यांना फ्राईड राईस चालणार होता, हिला नको. एखादा ड्रेस कोड ठरवायचा की हिला नको, हिला आवडत नाही. पण ना, भावना खरं सांगते, आमचं एवढं भांडण का झालं हे मलाही कळलं नाही. तूच सांगतेस का? भावना म्हणाली, आपल्याला याच्यासाठी संवादाकडे जायला पाहिजे, म्हणजे विसंवाद का झाला हे कळेल. आता बघा, आपण सगळ्या जणी खूप दमलेलो होतो, भूक लागलेली होती. अशा वेळेला कोणतेही महत्त्वाचे विषय चर्चेसाठी काढू नयेत. अर्थात इथे कोणतीही महत्त्वाची चर्चा नव्हती. दोघीही जणी तापलात की नाही, मग स्वतःला शांत होण्यासाठी दोघींनीही वेळ दिला नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टी की 10 आकडे मोजा, पाणी प्या, तिकडनं निघून जा, तुम्ही त्याच्यासाठी स्वतःलाही वेळ दिला नाही आणि दुसऱ्यालाही दिला नाही. एकीचं वाक्य संपलं की ते पूर्ण ऐकून घेतलंच नाही, तर आपण त्या वाक्यावरती अजून धारदार वाक्य कसं बोलू याच्याकडे तुमचं लक्ष होतं. समोरची व्यक्ती काय म्हणते आहे, तिला काय म्हणायचं आहे याच्याकडे अजिबात नव्हतं. माणसं आहेत ना, शब्दांनी बोलतात, पण त्याच्या मागे भावना असते. दोघींच्याही भावना जाणून घेतल्या नाही. म्हणजे निशाला का राग आला आहे हे नीतानी बघितलं नाही. नीताला काय आवडत नाही, कशाने आवडत नसेल हे तू बघितलं नाहीस. आता बघा, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असणार की नाही, ते आपल्याला मान्य केलं पाहिजे. आपल्याला आवडो वा ना आवडो, आहे की नाही. दुसऱ्याचा आदर बोलताना केला पाहिजे. आठवून बघा, तुम्ही बोलताना एकमेकींविषयी कसं बोलत होतात. जर का तो आदरच नसेल तर पुढचा हा विसंवाद होणारच. इतक्या या साध्या गोष्टी आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शब्दापेक्षा तुमचा टोन आणि देहबोली कशी होती हे पण बघायला पाहिजे. तुमचे हातवारे कसे होते, चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स कशी होती, हे आम्हा 8 जणींना विचारा तुम्ही. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर आधीपासून विचार केला असता तर प्रत्यक्ष भांडणाच्या वेळेला तुम्हाला याचा उपयोग झाला असता. म्हणजे थोडक्यात भांडण झालं नसतं. सगळं शांत झाल्यानंतर दोघी जणी एकट्याच असताना या गोष्टीवर बोलू शकला असता. जसं मी आत्ता फक्त आपण तिघी जणी आहोत त्यावेळेला बोलते आहे. सगळ्या मैत्रिणींच्या समोर हा विषय काढला नाही. काय म्हणताय? निशा आणि नीताला आपल्या भांडणाचं कारण कळलं होतं आणि संवाद कसा करायचा हेही कळलेलं होतं. ही पंचसूत्री त्यांना मिळाली होती. तर आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नर्चर्ड इनसाइट परिवारात सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.